राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय करुणामयी गुरुप्रिया गुरुम्बा माता की जय निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सतगुरु बाळकृष्ण प्रभुला नारायण विधी आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिर्देहूक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराजचतुष्टकम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नन्दितानि दिगन्तानि यस्यानन्दाम्बुबिन्दुना पूर्णानन्दं प्रभुं वन्दे स्वानन्दैकस्वरूपिणम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं सद्गुरुनाथ महाराज की जय। अनेकानेक पवित्रतम अशा प्रकारच्या पुण्यपर्व कालावधीमध्ये आजचा हा पवित्र दिवस आणि पुण्य दिवस आहे, ज्याला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो। गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा।
वेदव्यासजी महाराजांचं स्मरण, वेदव्यासजी महाराजांचं पूजन, वेदव्यासजी महाराजांची स्तुती, त्यांना वंदन, अशा प्रकारचा क्रम आजचा असतो. वेदव्यासजी महाराजांच्या चरित्राशी तुम्ही आम्ही सारेजण परिचित आहोत. वेदव्यास हे कोण आहेत, अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्या मनामध्ये कोणाच्या आला असेल तर त्यांच्याकरिता जे काही ज्ञान आज आपण बोलतो आणि ऐकत आहोत महाराज, हे अगोदर सुरुवातीला कोणीतरी सांगायचं, म्हणजे सद्गुरू सांगायचे आणि सत्शिष्य ऐकायचे, अशा प्रकारची ती गुरु शिष्य पद्धती आणि परंपरा. आणि त्या परंपरेनं श्रवणाच्या माध्यमातून ते सगळं पुढं चालायचं. जे काही मंत्रद्रष्टे ऋषी होते पूर्व काळात, त्यांना साधनेच्या योगाने, तपाच्या योगाने तो नादब्रह्म त्यांना ऐकायला आला, ती ईश्वरीय वाणी त्या ऋषींना ऐकायला आली. त्यांनाच आपण मंत्र असं म्हणतो. प्रत्येक मंत्राचे वेगवेगळे ऋषी आहेत. अशा अनेक ऋषींच्या कानावरती समाधी अवस्थेमध्ये अनेक मंत्र आले. असे दिव्य मंत्र, असे दिव्य सूत्र की जे जीवाचं कल्याण करणारे अशा प्रकारचे होते. परंतु हे मंत्र जे त्या समाधी अवस्थेमध्ये असलेल्या ऋषींना प्राप्त झाले, ते त्यांच्याजवळ राहिले. त्यांनी त्यांच्या काही मोजक्या शिष्यांना ते देण्याचा प्रयत्न केला असेल, नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये अशी इच्छा प्रगट झाली की माणसांचं कल्याण करणारे हे सगळे सूत्र जे आहेत, हे सगळे जे मंत्र आहेत, हे आपण सगळे एकत्र केले पाहिजे. आणि मग त्या ऋषींनी जे जे काही मंत्र ऐकले, त्यांच्याकडून ते मंत्र वेदव्यासजी महाराजांनी घेतले आणि त्याला ग्रथित केलं, म्हणजे त्याला शब्दबद्ध केलं, त्याला लिहिलं, अक्षर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याला कागदावरती उतरवलं. आणि मंत्रांची एक संहिता तयार झाली. म्हणजे सगळ्या मंत्रांचा त्या ठिकाणावरती असलेला एक संकलन, समूह, संहिता तयार झाल्या. अशा प्रकारचं हे कार्य वेदव्यासजी महाराजांनी केलं. आता हे ऐकायला आपल्याला सोपं वाटतं, आपल्याला सांगताना हे फार सोपं वाटतं, पण हे मुळामध्ये तितकं सोपं कार्य त्यावेळेला नव्हतं. प्रचंड तप, प्रचंड त्याग आणि प्रचंड जीवांच्या संबंधामध्ये असलेली करुणा आणि खूप ज्ञानाचं त्या ठिकाणावरती अनुसंधान, एवढं ज्ञान अखंड, एवढं ज्ञानाचं अखंड अनुसंधान, एवढा त्याग, एवढं तप आणि सतत जगताच्या कल्याणाचा विचार, ही दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. अहो, आपण रक्ताचे नातं जरी आपलं कोणाशी असलं, 4-2 दिवस आपल्या माणसाचं केलं की आपल्याला असं वाटतं आता अजून किती करू आणि किती करायचं, असं आपल्याला होतं ना. खूप प्रेम असेल तर होणार नाही, अपवाद सोडून द्या, पण वैताग येतो महाराज. नसतं मी वैतागलो असेल. आता तुम्ही म्हणताल तुला काय एवढं करायची वेळ आली, तर ती पण गोष्ट अगदी बरोबर आहे. अहो, आपल्या जीवाच्या आणि रक्ताच्या माणसाचं आपण थोडंफार करायला गेलो की आपल्याला थोडे दिवस करू, आपण किती करणार. आपल्याला असं वाटतं नाही, आता काहीतरी मार्ग निघाला पाहिजे याच्यातून. असो, कुणाशी काही संबंध नाही ज्यांचा, काही रक्ताचं नातं नाही ज्यांचं, अशा वेदव्यासजी महाराजांनी तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार केला. बरं, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर जी माणसं होती त्यांच्याच कल्याणाचा त्यांनी विचार केला असं नाही तर, अहो, आज हजारो वर्ष झाले आपल्यासारखे कोट्यावधी जीव इथं जन्माला आले. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्या उद्धाराचा त्यांनी विचार करून ठेवला.
अगदी वर्तमान काळात जगणारे सुद्धा आणि भविष्य काळामध्ये जन्माला येणारे त्यांच्या सुद्धा कल्याणाचा विचार करून हे सगळे वेद, हे सगळे उपनिषद आणि 18 पुराण, महाभारत अशा प्रकारचा हा सगळा वैदिक वाङ्मयाचा जो काही भाग आहे, हा वेदव्यासजी महाराजांच्या कृपेने तुम्हाला मला प्राप्त झाला. आपण नसता अज्ञानी आहोत. या ग्रंथांचं आपल्याला काहीतरी मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध झालंय म्हणून आज आपल्या जीवनाची काहीतरी वाटचाल चालू आहे. आपण जे काही जीवनामध्ये सत म्हणून जे काही कर्म करत आहोत, महाराज सत्कर्म म्हणून जे काही कर्म करत आहोत, तर ही आपल्याला देण जी काही आहे ती सद्ग्रंथांची आहे, ती वाङ्मयाची आहे. आणि ह्या वाङ्मय निर्मितीचं सारं श्रेय ज्यांना जातं, आज त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस असतो. म्हणून आजच्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं संबोधलं जातं. आपण त्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतो. कारण का म्हणतो? जर आज व्यास पौर्णिमा आहे, आज व्यासांचं स्मरण आपल्याला करायचं असतं, तर मग आपण याला गुरुपौर्णिमा का म्हणतो आणि आपण आपल्या गुरुची पूजा का करतो, असाही प्रश्न आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. वेदव्यासजी महाराजांच्या प्रतिभेला, व्यक्तिमत्वाला, कार्याला, करुणेला डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या गुरुकडे पाहिलं पाहिजे की त्यांनी जे साऱ्या जीवांच्या करुणेने त्यांनी जे महत् अशा प्रकारचं कार्य केलं, तेच कार्य माझे सद्गुरू माझ्यासाठी करत आहेत. तेच कार्य माझे सद्गुरू माझ्यासाठी करणार आहेत. म्हणून व्यासांचं स्मरण करता करता मी आज त्या साऱ्या संतांचं स्मरण करेन. आजचा दिवसच गुरुचा आहे महाराज. मग गुरुची विभूती काय एक आहे का? आज ज्या गुरुला आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, हे गुरु काय आजचे आहेत का? नाही. तर प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये गुरुच्या अनेक विभूत्या असतात महाराज. आणि म्हणून अशा त्या सद्गुरूंचं स्मरण, अशा त्या गुरूंचं स्मरण, अशा त्या संतांचं स्मरण, अशा त्या साधूंचं स्मरण, जे लोकोपकारार्थ आपलं जीवन कंठत आहेत, कुणाच्या तरी हिताकरता, कुणाच्या तरी कल्याणाकरता ज्यांचं राहणं आहे, ज्यांचं सकल कर्म करणं आहे आणि ज्यांचा विचार आहे. आजपर्यंत कृतीवरून आणि कर्मावरून कोणी साधू आहे किंवा नाही हे सिद्ध झालेलं नाही. काही काही साधू काही काही वेळेला काही न करता सुद्धा जगाचं कल्याणच करत असतात. करणाऱ्या कृतिशील असलेल्या साधूंचं स्मरण करता करता, काही न करता एका जागेवरती बसून भगवत चिंतनाच्या माध्यमातून जगाचं कल्याण करणाऱ्या साधूंचंही आज आपण स्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबारायांना विनाकारण संतांचं स्मरण होत नाही. जे संत, जे साधू, जे तपस्वी गिरी कंदरी कपाटीमध्ये बसलेले आहेत, गुहेमध्ये बसले, जगाशी त्यांचा काही संबंध नाही, ते कुणाशी बोलत नाही, कुणासाठी काही करताना दिसत नाही, पण त्यांचं बसणं आणि त्यांचं भगवत चिंतनामध्ये तल्लीन होणं याच्या माध्यमातून आपोआपच तुमचं आमचं कल्याण होतं महाराज. वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन् लीनं परम ब्रह्मणी यस्य चेतः. शास्त्र असं सांगतं. त्यांचं असणं महत्वाचं आहे आणि आपलं त्यांच्याजवळ जाणं हे महत्वाचं असतं. त्यांच्या संबंधामध्ये आपली श्रद्धा महत्वाची असते. म्हणून आज गुरूंच्या स्मरणाचा दिवस, साऱ्या गुरूंचं स्मरण करायचं. जेवढे जेवढे संत प्रगट झाले, जेवढे जेवढे साधू आणि जेवढ्या जेवढ्या साधूंची नावं आपल्याला आठवतात महाराज. कुणी म्हणेल मला माझे गुरु आहेत ना, मी माझ्या गुरूंचं स्मरण करेल, मी माझ्या गुरूंचं ध्यान करेल. अहो, जे माझे आहेत तेवढेच माझे आहेत का? किंवा माझ्या गुरूंचं तेवढंच रूप आहे का? नाही नाही. साधू म्हणून जेवढ्या कोणत्या विभूत्या या जगामध्ये आहेत ना, ते माझ्याच सद्गुरूंचं रूप आहे. साधू म्हणून या जगात कोणीही दिसलं, माझेच सद्गुरू ते त्या साधूच्या रूपात आहेत. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे.
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आणि म्हणून अशा सद्गुरूंचं स्मरण, अशा संतांचं, अशा साधूंचं स्मरण. असंख्य साधू या भूमंडलामध्ये झाले, असंख्य साधू, असंख्य वेळेला. आणि प्रत्येक जन्मामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे साधू आपल्याशी किंवा आपण त्यांच्याशी कुठं ना कुठं तरी जोडलेलो होतो, असतो. म्हणूनच या जन्मामध्ये आपण कुठंतरी साधू संत महात्म्यांच्या संगात असतो. नसता साधू संतांच्या संगामध्ये येणं ही काही दिसती तेवढी सोपी गोष्ट नसते. अशा प्रकारचा हा सगळा भाव आहे. म्हणून वेदव्यासजी महाराजांचं प्रामुख्याने स्मरण आणि त्याच दृष्टीनं जे कार्य वेदव्यासजी महाराजांचं, तेच कार्य ह्या समग्र त्यानंतर झालेल्या संतांचं, साधूंचं, सद्गुरूंचं आणि पुढंही होणाऱ्या साधूंचं, सद्गुरूंचं जे कार्य आणि त्यांचं स्मरण असतं महाराज. आणि आपण भाग्यवान आहोत की गेल्या अनेक वर्षांपासून सद्गुरूंच्या दरबारामध्ये, सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आपण गुरुपौर्णिमा हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. आजचा दिवस सद्गुरूंच्या दर्शनाचा, सद्गुरूंच्या भेटीचा, सद्गुरूंच्या अनुग्रहाचा, सद्गुरूंच्या पूजनाचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस असतो. वर्षभर जरी आपल्याला सद्गुरूंकडे येता नाही आलं तरी एक दिवस हा सद्गुरूंकडे येण्याचा असतो. आज दिवसभर म्हणून सद्गुरूंच्या संगात राहावं, सद्गुरूंच्या स्मरणामध्ये राहावं. यावत शक्य आपल्याला जसं पूजन करता येईल तसं पूजन करावं त्यांचं. त्यांचे वचनामृत श्रवण करावेत, त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यावी, त्यांचा प्रसाद प्राप्त करून घ्यावा. कारण या प्रसादाशिवाय प्रसन्नता जीवनामध्ये येऊ शकत नाही. अशा प्रकारचं शास्त्र संत ग्रंथाचा अनुभव आहे. म्हणून आज आपण आपल्या प्रतिवर्षीच्या क्रमानुसार सकाळपासून सद्गुरूंच्या पूजनामध्ये या ठिकाणावरती आहोत. विधीपूर्वक सद्गुरूंचं चरणपादुका पूजन संपन्न झालं, पंचपदी भजन संपन्न झालं, ताई महाराजांचं भजन संपन्न झालं आणि आता त्याच क्रमामधलं ही प्रवचनरूपी सेवा आहे महाराज. प्रवचन सुद्धा काहीतरी कोणीतरी कोणाला सांगायचं आहे, काहीतरी कोणाला तरी कोणी उपदेश करायचा आहे म्हणून नाही बरं. हा सद्गुरूंच्या पूजेचा एक भाग आहे. इथं होणारं प्रवचन म्हणजे उपदेशात्मक नाही, वेगवेगळ्या अंगाने पूजन केलं जातं तसं प्रवचन ही एक सेवेचा भाग आहे, उपक्रमाचा भाग आहे तो. आणि तो केवळ सांस्कृतिक उपक्रमाचा भाग नाही, त्याच्या पाठीमागं आध्यात्मिकता आहे. आणि त्याच्या पाठीमागं केवळ सांस्कृतिक उपक्रम किंवा परंपरा अशा प्रकारचं नाही, तर हे पूजनच आहे. या बोलण्याच्या माध्यमातून सद्गुरूंचं पूजन आपण करत असतो. म्हणून ज्यांचं पूजन आपण करतो, ज्यांचं दर्शन आपण करायला आलो, ज्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायला, अनुग्रह प्राप्त करून घ्यायला आपण आलो, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलावं, काहीतरी ऐकावं, अशा प्रकारची ह्या पूजनाची पद्धती असते. आणि म्हणून सद्गुरू बाबांचा, गुरु महाराजांची आज्ञा झाली, आदेश झाला आणि त्या अनुसरून प्रवचन सेवा आपण थोडा वेळ या ठिकाणावरती श्रवण करण्यासाठी बसलेलो आहोत. दुर्लभ अशा प्रकारचा नरदेह तुम्हाला मला मिळालेला आहे. मग या नरदेहाला येऊन आपण काय करावं, तर आपल्याला उत्तर दिलं, आपण आत्मकल्याण साधावं, आत्मकल्याण करून घ्यावं, म्हणजे उद्धार करून घ्यावा, ज्ञान प्राप्त करून घ्यावं. ज्ञानाद्वारे उद्धार होतो. परंतु ते अध्यात्म ज्ञान तुम्हाला मला मिळावं यासाठी, याकरता काही क्रम सांगितलेला असतो. क्रम आंतरिक असतात, क्रम बाह्यरंगातले असतात, अंतरंगातले बाह्यरंगातले असे दोन्ही आहेत. काही गोष्टी आतून झाल्या पाहिजेत आणि काही गोष्टी बाहेरून झाल्या पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारे या
ही एक विशिष्ट पद्धती असते, विशिष्ट ही एक ज्ञान्यांची आणि शिष्टांची ही एक परंपरा आहे. आणि त्या परंपरेला पाहत असताना जर तुम्हाला मला आत्मकल्याण साधायचं आहे, उद्धार साधून घ्यायचा आहे, तर काय करावं लागणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न. आणि मागच्या वर्षीला आपण प्रवचन ऐकलं. प्रवचनामध्ये मागच्या वर्षी विषय झालेला आहे की साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराचे वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्याला गुरुबोध प्राप्त होतो त्या साधकाला काय अनुभव येतो, कोणत्या अनुभवाच्या स्थितीपर्यंत तो जातो, त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करत आहेत. ज्याला साधुबोध झाला, ज्याला गुरुबोध प्राप्त झाला, त्याच्या जीवनामध्ये हे किंवा त्याच्या संबंधामध्ये हे असं असं सगळं होतं. अग्नीला कापूर त्या ठिकाणावरती, अग्नीची आणि कापुराची त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर तो कापूर अग्निस्वरूप त्या ठिकाणी होऊन जातो. अशा प्रकारे त्याचं ते वर्णन केलं. आणि मग सर्वा घटी पूर्ण कोण नांदे, काय नांदे, हरी नांदे. सगळीकडे भगवंताचं दर्शन, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मानुभव, अशा प्रकारचा बोध गुरुबोधानंतर प्राप्त होणारी स्थिती. पण मला सांगा, गुरुबोधानंतर प्राप्त होणारी स्थिती ऐकायची का गुरुबोध कसा प्राप्त होईल ते ऐकायचं? गुरुबोधानंतर प्राप्त होणारी स्थिती ऐकू शकतो आपण, पण गुरुबोधानंतर प्राप्त होणारी स्थिती याकरताच ऐकायची की बुद्धीला, मतीला हे कळावं की मला ती स्थिती प्राप्त करून घ्यायची, तेवढ्यासाठीच ऐकायची. ती फक्त माहीत करून घ्यायची. ध्येय काय आहे? मला गुरुबोध प्राप्त झाला पाहिजे, मला साधुबोध झाला पाहिजे, मला आत्मबोध प्राप्त झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला काय करता येईल, काय केलं म्हणजे, काय झालं म्हणजे गुरुबोध प्राप्त होतो, बोध म्हणजे काय, याचं उत्तर आता या एका प्रश्नाची सगळी उत्तरं आपण श्रावण पौर्णिमेला मागच्या वर्षी पाहिली होती, किल्ले परिवाराच्या पौर्णिमेमध्ये. बोध म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं. पण हे ज्ञान सद्गुरूंच्या माध्यमातून प्राप्त होत असतं, अशा प्रकारचा तो भाव आहे. परंतु साधकीय जीवनाचा एक विशिष्ट अशा प्रकारचा क्रम असतो, क्रम असतो. आणि त्या क्रमामधून जर का आपण साधकीय जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर एक 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 उपलब्धी एका 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 पायरीवरती आपल्याला होत जाते. आणि मग ज्याला आपण साधुबोध म्हणतो, गुरुबोध म्हणतो, आत्मबोध म्हणतो, त्या स्थितीपर्यंत आपण जात असतो. पण हे एवढं सहज आहे का? हे एवढं सोपं आहे का? सहज, अगदी सहज आपल्याला गुरुबोध प्राप्त होईल का? तर होणार नाही. मग तो प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आणि मग त्या पौर्णिमेला असे सगळे भक्त मंडळी बसलेली होती. महाराज त्यांनी हा प्रश्न ऐकला आणि मग असं वाटायला लागलं असेल की आता ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आता काय काय सांगितलं जाईल, जेणेकरून आता गुरुबोध आम्हाला कसा प्राप्त करून घेता येईल त्याची एक काहीतरी खूण कळेल. आणि मग त्याचा तो क्रम सुरू झाला. आणि मग असं करता 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 शेवटची पौर्णिमा इथं झाली आपली मंदिरामध्ये. नंतरच्या 2 पौर्णिमा ज्या आहेत, तुपे काकांची आणि पोखारे परिवाराची पौर्णिमा, इथं मंदिरामध्ये संपन्न झाली.
आणि मग शेवटच्या पौर्णिमेमध्ये काही अशा त्या क्रमाचा समारोप केला गेला थोड्या अनुषंगाने. पण हा प्रश्न ज्या भाविकांच्या समोर श्रावण पौर्णिमेला उभा केला होता त्यापैकी बरेच भक्त त्याचं उत्तर ऐकायला चौथ्या पौर्णिमेला काही, की नेमकं तो जो प्रश्न आपण ऐकला त्याचं उत्तर काय असेल. कदाचित त्यांना त्या दिवशी येणं शक्य झालं नसेल. पण नंतरही कोणी त्या उत्तराचा मागोवा घेतला का नाही मला काही माहीत नाही. अर्थात ते विचारण्याचं काही माझं उत्तरदायित्व नाही. पण एक सहज स्मरण होतं म्हणून की आपण ह्या वाक्यांना, ह्या सूत्रांना इतकं सहज का घेतो. म्हणून सुरुवातीला आता आपण वाक्य ऐकलं की प्रवचन करणं म्हणजे हा काही निव्वळ सांस्कृतिक उपक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे अशातला भाग नाही. आणि हे वेगळं आपल्या तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. कारण आपण सगळेजण आत्तापर्यंत पाहत आलेला आहात की जेवढे काही उत्सव, जेवढे काही उपक्रम श्री गुरु सद्गुरू बाबा आपल्याकडून करून घेतात ते काही निव्वळ नावापुरते करून घेत नाहीत, तर त्याच्या पाठीमागच्या उत्सवाच्या भूमिकेचा, आध्यात्मिक लाभाचा सगळा विचार करून हे सगळं केलं जातं. म्हणून अशा प्रकारे गुरुबोध. आणि मग तिथं विषय येतो, विषय आला होता अधिकाराचा. मग हा अधिकार कशाचा असतो. हा अधिकार कुळाचा आहे का, हा अधिकार यातीचा आहे का, हा अधिकार वर्णाचा असतो का, हा अधिकार लिंगाचा असतो का, हा अधिकार धनसंपत्तीच्या दृष्टीनं असतो का, श्रीमंत गरीब स्त्री पुरुष लहान मोठा या दृष्टीनं, शिकलेला अशिक्षित या दृष्टीनं हा अधिकार असतो का, तर नाही. तशा प्रकारचा त्या अधिकाराचा विषय नाही. ज्याला गुरुबोध प्राप्त करून घ्यायचा त्या संबंधातल्या अधिकारी वर्गाचा विचार करत असताना 4 गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे. ज्याला ते प्राप्त करून घ्यायचं त्याच्याकडे किती गोष्टी असल्या पाहिजेत. 4 गोष्टी असल्या पाहिजेत. ज्यातली पहिली गोष्ट ज्याला म्हणतात विवेक. विवेक असला पाहिजे. कशाचा विवेक हो. इथूनच आपल्या साधनेच्या अभ्यासाची सुरुवात होते. कशाचा विवेक असला पाहिजे, तर शास्त्रांनी सांगितलं सार असाराचा विवेक आहे असला पाहिजे. नित्य अनित्याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. तो बुद्धीला झाला पाहिजे. झाला पाहिजे याचा अर्थ आपण त्या विवेकाने चाललं पाहिजे. बुद्धी सतत त्या चिंतनामध्ये आपली असली पाहिजे. सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, किंवा नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, याच्या विचारामध्ये आपली बुद्धी असली पाहिजे. आणि मग बुद्धीला ज्या वेळेला सतत 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 हे चिंतन घडायला लागतं, काय नित्य काय आणि अनित्य काय आहे हे ज्या वेळेला त्याचा विचार ती बुद्धी करायला लागते, त्यावेळेला तो त्या विवेकावरती ती बुद्धी कधी ना कधीतरी आरूढ होते, जाऊन पोहोचते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अजून साधकाने सद्गुरूंची शरणागती केलेलीच नाही. हा एक मुद्दा आहे बरं का, की कुठल्याही माणसाने किंवा कुठल्याही साधकाने आपल्या जीवनात सद्गुरूंना शरण जावं कधी, सद्गुरूंची शरणागती करावी कधी. मग कोणी म्हणेल त्याचा काही दिवस ठरवलेला आहे का, की या दिवशीला सद्गुरूंची शरणागती करावी. तारीख वार नक्षत्र आयुर्मान जन्म याच्या दृष्टीनं जरी दिवस ठरवलेला नसला तरी सुद्धा साधनेच्या क्रमाने सद्गुरूंची शरणागती कोणत्या पायरीवर झाली पाहिजे ते नक्की आहे, ते ठरलेलं आहे. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आता त्यातली एक गंमत अशी आहे, साधना अभ्यास करणाऱ्या साधकाला वेळेच्या आत सद्गुरू भेटले तरी त्याला गुरुबोध प्राप्त होत नाही. आणि त्याला गुरु भेटीचा क्षण आलेला आहे आणि त्याला सद्गुरू भेटलेले नाहीत. आता बस तेवढीच कडी अडकलेली आहे.
काही काही साधक असे होते महाराज की त्यांचं चित्त जे आहे, त्यांचे मनबुद्धी चित्त एवढं तीव्र त्या भक्तियुक्त झालंय, साधनाभ्यासाच्या त्या शिखरावरती ते जाऊन पोहोचलेले आहेत. पण गुरु शरणागती, मग अशा वेळेला काय होतं? दोन गोष्टी होतात. एक तर मी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, हे त्या साधकाला आतमधून जाणीव व्हायला लागते, तळमळ व्हायला लागते. आणि तो गुरु भेटीसाठी तळमळ 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 करायला लागतो. तळमळीच्या आत गुरु भेटले तरी सुद्धा आपल्याला हे कळत नाही नेमकं मला कोण भेटलंय आणि कशासाठी भेटलंय. म्हणून क्रम फार महत्वाचा असतो. कोणती गोष्ट कधी होऊन चालेल का? चालणार नाही महाराज. ती त्या त्या वेळेला झाली तर ती योग्य वाटते, चांगली वाटते, उपयुक्त अशा प्रकारची वाटते. असं आता पहा, कोणाला जर वाटलं की समजा नाही आम्हाला तळमळ उत्पन्न नाही झाली, पण आम्ही ऐकलं गुरु करायला पाहिजे म्हणून आम्ही गुरु केले. आम्हाला वाटलं चांगले संत महानुभाव आहे, आपल्याला झाली भेट, काहीतरी सत्प्रवृत्ती मनात असते बरं का जी आपल्याला हे सगळं करायला लावते. मग केली एखाद्याने, सद्गुरूंचा अनुग्रह घेतला म्हणजे तो काय व्यर्थ जातो का? अशी कोणी शंका मनात येऊ देऊ नका. गुरुकडून घेतलेला अनुग्रह कधीही व्यर्थ जात नसतो. एका जन्मात नाही, 100व्या जन्मात का होईना ते सद्गुरु त्या सत्शिष्याचा उद्धार करायला येतातच. यांना आपल्यासाठी यावं लागलंय, त्यांच्यासाठी नाही आले ते. परवाच्या कीर्तनामध्ये आपण ऐकलं, निवृत्ती दादा ज्ञानोबरायांना म्हणतात, तुमचं झालं म्हणून काही लगेच समाधी घ्यायचा विचार आला, तसं जमणार नाही. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. तुम्ही दिवा व्हा, तुम्ही दीपस्तंभ व्हा, तुमच्या जीवन प्रकाशामध्ये समाज चालेल असं व्यक्तिमत्व आहे तुमचं, अशी प्रतिभा आहे तुमची. तुम्ही जर का त्या पूर्ण सिद्धीला प्राप्त झालेले आहात तर एकटे का पुढे जातात हो? भवनदीमध्ये बुडणाऱ्या त्या जीवांना पहा, त्यांना आपला हात पुढे करा आणि त्यांना घेऊन जा. तसंही महात्म्याला राहवतच नाही महाराज. ही कृपाळुता हा त्याचा स्वभाव असतो. आपण त्यांच्या मनाजोग काही केलं नाही तरी ते कधी आपल्याला सोडत नाही. कृपालुर कृतद्रोह स्थितिक्षु सर्व देहिना. साधूच्या लक्षणामध्ये पहिलंच लक्षण सांगितलं की ते कृपाळू असतात. आता कधी सोडतात आणि कधी सोडत नाही त्याची पण एक गोष्ट आहे बरं का. एखादा साधक काही करू शकला नाही, पण तो गुरुच्या वचनाशी दृढ आहे, दृढ आहे. आणि सद्गुरूंना माझ्यावरती जी कृपा करायची आहे, जे अध्यात्म ज्ञान मला त्यांना द्यायचं आहे, ते मला मिळवून घ्यायचं आहे, या संबंधातली जागृती जोपर्यंत साधकात राहते ना, तोपर्यंत सद्गुरूंना शिष्य प्रियच असतो. अध्यात्म ज्ञानासंबंधातली आपली जिज्ञासा जर कमी झाली तर जरा कुठंतरी भीती असते की त्यांच्या नजरेपासून आपण जरा बाजूला जाऊ शकतो. तसं होता कामा नये. खूप काही झालं अथवा न झालं तरी असं. मग कोणी म्हणेल आम्ही सद्गुरूंची शरणागती केली, आमच्या मनामध्ये काही उद्धाराची तळमळ नाही, काही गुरु भेटीची तळमळ नाही, मग आमचं गुरु शरणागती केलेली, अनुग्रह घेतलेला तो काही व्यर्थ जाईल का? व्यर्थ जात नसतो महाराज. गुरुची आणि हरीची शरणागती कधी व्यर्थ जात नसते, कधीच व्यर्थ जात नाही. ती कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये आपलं कल्याण करेल. पण आता हे ऐकल्यावर या जन्मात गाफील राहायचं का? अहो शास्त्र त्यांचं असं म्हणणं आहे की तू कोणत्या ना कोणत्या जन्मात जरी साधू संत सद्गुरू महात्मे कृपा करत असतील तरी तुम्ही याच जन्मात उद्धरून जाण्याचा प्रयत्न
करा याच जन्मी ओळखी, करा आत्माराम शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. तसं तुम्ही उद्याच्या भरोशावरती आणि पुढच्या जन्माच्या भरोशावरती काही त्या ठिकाणी बसू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग जर अशा प्रकारे साधनाभ्यासाच्या पायरीवरती पोहोचलेलो नसताना शास्त्र म्हणतं इथं गुरु शरणागती झाली पाहिजे, तिथं मी न जाता मला अगोदरच गुरु भेटले आणि मी अगोदरच शरणागती केली, मग त्याचं काय होतं? मग तिथून पुढे अभ्यास सुरू करायचा, राहायचं गुरु शरणात, गुरु सान्निध्यातच राहायचं. पण म्हणून काय आपण शरणागती केली म्हणजे अनुग्रहित झाला म्हणजे बोध दिला असं होत नाही. शाळेत ऍडमिशन घेतलं म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी डिग्रीच आपल्या हातात येते असं आहे का? प्रमाणपत्र आपल्या हातात येतं असं काही आहे का? असं काहीच नाही महाराज. ऍडमिशन होणं ही एक बाजू आहे, तितके वर्ष अभ्यास करून क्रमाक्रमाने वर्गावर्गाने पास होणं वेगळं आहे आणि मग पदवी प्राप्त होणं, ते प्रमाणपत्र मग ती डिग्री प्राप्त होणं हा वेगळा भाग आहे. त्या दोन्हींना एक करायचं नाही. बरीच मंडळी त्या दोन्ही गोष्टींना एक करतात. अनुग्रह घेतला म्हणजे मला आता पदवी मिळाली असं नसतं. आता माझं झालं ऍडमिशन म्हणजे माझा दाखला झाला, आता तिथं निघाला, माझं नाव निघालं तिथं. दाखला झाला, मग आता त्यांच्याकडून आपण अभ्यास घ्यायचा, काही वर्गाचा अभ्यास, काही घरचा अभ्यास, असे अभ्यास घ्यायचा आणि मग त्या अभ्यासाने तो अभ्यास करत 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 पुढच्या वर्गात जायचं. अभ्यासाची कडी कुठं आहे? त्यांनी आपल्या कानात सांगितलेल्या अनुग्रह मंत्रात आहे. तोच मंत्र तुम्ही जगात कोणाकडूनही ऐका, कुठंही वाचा आणि कुठंही ऐका, पण तोच मंत्र, तेच हरिनाम, तेच देवाचं नाम जर गुरुमुखातून घेतलं असेल तर ते नाम तारक ठरतं. त्याला कारण ते गुरुमुखातून आलेलं असतं. आपण श्री विठ्ठल म्हणा, आपण श्रीराम म्हणा, आपण श्री हरी म्हणा, आपण काय जे म्हणायचं असेल ते म्हणा, पण हे श्री विठ्ठल एखाद्याने गुरुमुखातून ऐकलेलं नाही, अर्थात ते कल्याण करत नाही असा भाग नाही बरं का चाललेला. नामाच्या जागेवरती ते नाम महात्म्य वेगळं ठेवा. फक्त मुद्दा एवढाच चाललेला आहे की अशा प्रकारे तिथं ते नामबीज म्हणतात. त्याला काय म्हणतात? नामबीज. त्याचं बीजारोपण केलं जातं आपल्या अंतःकरणाच्या भूमिकेवरती अनुग्रहाच्या दिवशी. आणि आपल्याला काय करायचं असतं? ते बीज घेऊन त्याला वाढवायचं असतं. बीज जमिनीमध्ये रोवलंय त्यांनी, आता त्याला उत्तम खत पाणी देऊन आपल्याला त्याचा तो अंकुर कधी फुटेल, मग त्याचा तो कधी त्याचा भला मोठा वृक्ष होईल, त्याला पानं फुलं फळं येतील आणि कधी ते फळ मी चाखेल. म्हणून नामबीज जे आहे ना, त्याच्यावरती आपलं फार लक्ष असलं पाहिजे, खूप अनुसंधान असलं पाहिजे. म्हणून गुरुमंत्राचा जप आपल्याला जितका जास्तीत जास्त करता येईल तितका जास्तीत जास्त करावा असं सांगितलं जातं. जितका जास्तीत जास्त मंत्राचं. म्हणून जो मंत्र आपण गुरुकडून घेतो ना, त्याचं जीवनामध्ये एक वेळेला का होईना पुरस्चरण करावं. त्याच्याने तो मंत्र फार मोठं सामर्थ्य आपल्या देऊन जातो. कारण त्या नामबीजावरती आपली आध्यात्मिक साधना आणि अंतःकरणाची भूमिका अवलंबून असते. काय करायला पाहिजे आपण? एक त्यांनी दिलेलं नामबीज सांभाळायला पाहिजे आणि ते नाम दिल्यानंतर त्यांनी आपल्याला ज्या काही गोष्टी निषेधात्मक सांगितल्या त्या टाळायच्या आणि विधी रूपाने ज्या सांगितल्या त्या करायच्या. पुरस्चरण म्हणजे काय? जेवढ्या अक्षराचा मंत्र तितका लाख जप करणे म्हणजे पुरस्चरण. एक पुरस्चरण तितका लाख जप. आता ते पुरस्चरणाचा पुढेही बराच विधी आहे, तितक्या संख्येमध्ये मग तर्पण करणे, तितक्या संख्येमध्ये हवन करणे वगैरे वगैरे असं आहे. तर ते पुरस्चरण जीवनामध्ये एक वेळेला का होईना घडावं. तर ते नामबीज असतं, त्याला आपल्याला वाढवायचं आहे.
आणि अशा प्रकारे मग जर का सद्गुरूंनी सांगितलेली साधना सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये करत 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 जर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या तर मग त्याला गुरुबोध देतात ना, नाही असं नाही, पण मग ते वाट पाहतात. आता आपण ठरवायचं त्यांना किती वाट पाहायला लावायची. आपण ठरवायचं आहे आता त्यांना गुरुबोधासाठी, गुरु ज्ञानदान करण्यासाठी किती वेळ वाट पाहायला लावायची महाराज. परंतु त्यांचा असा असतं, तो कृपाळू स्वभाव असल्यामुळं ते म्हणतात चला याला देऊन पाहू, त्याला देऊन पाहू, त्याला देऊन पाहू, त्याला देऊन पाहू. बरेच महात्मे असे जगामध्ये असे होऊन गेले, अनुग्रह मंत्र देण्याचं सामर्थ्य, पण अनुग्रह मंत्र द्यायला तयार झालं नाही अंतःकरण. याला कारण काय आहे? कारण साधूची ही अंतःकरणाची भूमिकाही लक्षात घेतली पाहिजे. अनुग्रह देणं सोपं दिसत असलं तरी आणि घेणं सोपं दिसत असलं तरी त्याद्वारे सिद्धीला जाणं सोपं नाही. म्हणून गुरु शरणागती आपल्या जीवनामध्ये कधी झाली पाहिजे? सत्कर्माने, सदाचाराने, दानाने, तीर्थयात्रेने, जपाने, तपाने साधकाचं अंतःकरण गुरु शरणागतीच्या आधीच इतकं सिद्ध पाहिजे की नंतर फक्त एकच टप्पा राहतो, गुरु जवळ बसणे आणि त्यांचे वचन ऐकणे, उद्धरून जाणे, इतकंच बाकी राहतं. इतकंच बाकी राहतं. परंतु असं जर नसेल तर मग क्रमाक्रमाने, म्हणून पहिली गोष्ट सांगितली विवेक. गुरु भेटायच्या आधी, गुरु शरणागतीच्या आधीच माणसाने ह्या सगळ्या भूमिकेवर जाऊन बसावं. नित्यानित्य विवेक, सारासाराचा विचार, आत्मा अनात्माचा विचार त्यांनी करावा. सत्य काय मिथ्या काय त्याचा विचार करावा. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी. या डोळ्याला दिसणाऱ्या पदार्थांपासून ते डोळ्याला न दिसणाऱ्या पण ऐकलेल्या ब्रह्मलोकापर्यंतच्या सगळ्या पदार्थांमध्ये त्याचं चित्त उदास असलं पाहिजे. यालाच म्हणतात वैराग्य. आपल्या अंतःकरणात दुसरी गोष्टी कोणती असावी? वैराग्य असावं महाराज. तर ते अशा प्रकारचं असावं. पहिली गोष्ट नित्यानित्य विवेक असावा. दुसरी गोष्ट वैराग्य असावं. मनामध्ये कोणत्याच गोष्टीच्या संबंधात आणि पदार्थांच्या संबंधामध्ये आसक्ती नसलेला साधक साधनाभ्यासामध्ये पुढे जातो. आता अधिकारानुरूप साधना बदलते. जो विवेक ज्यांनी धारण केला त्याला वैराग्यासाठी अभ्यास करावा लागणार. ज्यांनी वैराग्यासाठी अभ्यास केलेला आहे, वैराग्याच्या पायरीवरती येऊन विराजमान झालेला आहे, म्हणतात विवेक, वैराग्य, षट संपत्ती म्हणजे 6 प्रकारची संपदा, संपत्ती, ऐश्वर्य साधकाकडे तिसऱ्या पायरीवरती असलं पाहिजे. आणि मुमुक्षुता, हे अशा प्रकारचे 4 साधन साधकाजवळ असले पाहिजेत. या 4 साधनांनी जो साधक सिद्ध झालेला आहे, नित्यानित्य विवेक चाललाय, अखंड स्मरण चाललंय, वैराग्यशील अंतःकरण आहे, षट संपत्ती आहे आणि मुमुक्षत्व आहे. मुमुक्षत्व म्हणजे उद्धाराची जिज्ञासा, उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली आहे. गुरु भेटीच्या आधी आपण इथं पोहोचलेलो पाहिजे. गुरु भेटीच्या आधी आपण इथं पोहोचलेलो पाहिजे. कुणी म्हणेल हे माहीत असतं तर त्यावेळेला प्रयत्न केले असते. गुरु भेटीच्या आधी हे सगळं झालं पाहिजे असं म्हणता, हे जर तेव्हा ऐकलं असतं तर त्यावेळेला प्रयत्न केले असते. आता तर झालं नाही महाराज. अजूनही आपल्याला हे प्रयत्न तर भेटीच्या अगोदर असो अथवा नंतर असो करावेच लागणार. तो तर जन्मोजन्मीचा परम साधना अभ्यास करणारा साधक आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा नित्यानित्य विवेक प्रगट झाला, वैराग्य प्रगट झालेला आहे, मुमुक्षु षट संपत्ती त्याच्याकडे आहे, मुमुक्षु अवस्था त्याला प्राप्त झाली आहे. आणि मग त्याचं अंतःकरण मुमुक्षु म्हणजे आता त्याला उद्धाराचीच तळमळ ना, कसं होईल,
सगळं करून झालं, जप करून झाला, दान करून झालं, यात्रा करून झाली, तीर्थ करून झाले, काय काय नाही केलं, सगळं करून झालं, पण माझा उद्धार का होत नाही? त्यावेळेला तिथं सांगितलं जातं, हजारो कर्मांनी उद्धार होत नाही, तो एका ज्ञानाने होतो. मग साधकाने कर्म कसा करायचं, कशासाठी जीवनामध्ये? तर कर्माचा हेतू सांगितला, चित्ताची शुद्धी. कर्माचा हेतू काय आहे? तर आपल्याला जे आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म करायचंच निर्हेतुक आणि कोणत्याही प्रकारचा हेतू आणि आशा मनामध्ये न ठेवता ते कर्म कर्तव्य म्हणून करायचं, कर्तव्य बुद्धीनं करायचं. ते फक्त एकाच गोष्टीसाठी, अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी, चित्ताची शुद्धी होण्यासाठी. चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय ना तिथं विवेक प्रगट होतो, ना वैराग्य प्रगट होतो, ना षटसंपत्ती प्रगट होते, ना मुमुक्ष अवस्था. चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय काही होत नाही. मग आता चित्तशुद्धीसाठी ज्याला जे साधन करता येईल त्यांनी ते करायचं. आपल्या वर्ण आश्रम धर्मानुसार आपली आपली कर्म पालन करायची. ज्या वर्णामध्ये मी जन्माला आलो त्या वर्णाचे, ज्या आश्रमामध्ये मी आलो त्या आश्रमाचे कर्तव्य कर्म पालन करायचे. काय जे सत्कर्म आपल्याला सुचतील महाराज, ती खूप सत्कर्म जीवनभर माणसाने करत राहायची. खूप पूजा करायची, खूप नाम गायचं, खूप भजन, खूप संत सेवा करायची, खूप वैष्णवांची सेवा करायची, त्यांना अन्नदान करायचं, भुकेल्याला खाऊ घालायचं, जो दिसेल बस त्या सत्कर्म करत राहायचे. कोणी म्हटलं का हो कशासाठी करतात? काही कारण नाही त्याचं, काही उत्तरच नाही माझ्याकडे याचं की मी कशासाठी हे करतोय. हे सत्कर्म आहे, हे काही कारण नसले तरी केले पाहिजे. याचा उपयोग काय होतो? आध्यात्मिक भूमिका माणसाची तयार होते. आणि मग ही आध्यात्मिक भूमिका ज्या वेळेला चित्त शुद्ध होतं ना हो, मग क्रमात ज्या वेळेला ते चित्त शुद्ध होतं हळूहळू, त्यावेळेला मग आपोआप नित्यानित्य विवेक. कारण एवढा नित्यानित्याचा विवेक करायला मन बुद्धी आपली किती एकाग्र पाहिजे, किती त्या अनुसंधानामध्ये पाहिजे, ती राहू शकत नाही. याला एकच कारण आहे, चित्त अशुद्ध आहे. म्हणूनच ते चंचल आहे. चित्त त्याचं चंचल नसतं जो साधनाभ्यास करणारा असतो. त्याचं चित्त बाहेरून किती त्याला अगदी आपण भरपूर बडबड करताना पाहिलं, हसताना खेळताना बोलताना पाहिलं, तरी साधक हा त्या समुद्रासारखा असला पाहिजे की त्याचं बाह्यांग, त्याचं बाह्यक्रिया पाहून लक्षात नाही आलं पाहिजे समोरच्याच्या त्याचं अंतरंग किती गंभीर आहे. म्हणून आपली ही जी भूमिका असते महाराज साधू संतांची ती अशी आहे, नुसतं शरीराने एखादा असा तटस्थ होऊन बसला म्हणजे तो काही योगी नाही. ज्याचं अंतःकरण आणि चित्त शांत झालं, त्याच्या ताब्यात आलं महाराज मन, तो योगी आहे. म्हणून गुरु भेटीसाठी तळमळ कधी करायची, किंवा गुरु मंत्र घ्यायचा बा आपल्याला, तुम्हाला गुरु करायचे, मला गुरु करायचे, कुणी म्हणायचं असं? जो नित्यानित्य विवेकी आहे, जो वैराग्य संपन्न झालेला आहे, ज्याच्या जवळ षट संपत्ती आहे, जो मुमुक्षु आहे ना, त्याच्या जीवनामध्ये आता त्यांनी म्हणावं मला सद्गुरूंची भेट, मला गुरुकडून अनुग्रह पाहिजे. किंवा ज्यांनी अनुग्रह घेतला त्याच्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी अशा प्रकारे प्रयत्न करावा. आणि पहा ना, एखादा साधक जर असा असेल ना, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये सिद्ध झालेल्या असतील, तर मग लावूनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. मग तुम्ही आहात कोण मला हे सगळं सांगणारे की तू चिंता करू नको? माझ्या डोक्यावर हात ठेवून मला कुरवाळून म्हणतात तू चिंता करू नको, हे तुम्ही मला सांगणारे कोण आहात? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मी बाबाजी चैतन्य आहे. कोणाचे कोण आहात? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण. तशी ही मालिका पाहतात आपण जे ज्या मालिकेमध्ये आहोत ती मालिका ही खूण आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकाराम चैतन्य, आणि मग तुकोबारायांपासून पुढे ते आहे.
बाबाजी महाराजांनी जसा तुकोबारायांना अनुग्रह दिला आणि हात ठेवता क्षणी तुकोबारायांनाही पुन्हा बाबाजी महाराज आणि तुकोबारायांच्या भेटीचं कुठं वर्णन की नाही बा, आता त्या दिवशी मी आलो होतो तुला अनुग्रह द्यायला, आता मी तुला त्याच्या पुढच्या गोष्टी सांगायला येतो. आता तुझं ते झालं, आता मी तुला हे सांगायला येतो. मग एक एक सांगून सांगून मी तुला एक दिवस काय करेल, ब्रह्मबोध देईल. त्या प्रवचनामध्ये आपणही ते ऐकलं होतं. बोध म्हणजे ती काही वस्तू नाही की यांनी द्या म्हणायचं आणि तो त्यांनी म्हणावं मी घेतो. वस्तू जशी देतो घेतो तसा ज्ञान देणा घेण्याचा विषय नाही, पण ते एक बोली भाषेमध्ये म्हटलं जातं. तर असं म्हटले का बाबाजी महाराज पुन्हा तुकोबारायांना, किंवा कधी भेट झाली का हो नंतर? आता या माझ्या प्रश्न या वाक्यावरती एक आक्षेप असा असू शकतो की नाही, ते तर दिव्य महात्म्य आहे, त्यांच्या कधी भेटी झाल्या असतील, अखंड भेटत असतील, तुम्हाला काय माहिती. खरी गोष्ट आहे, तशी भेट म्हणतच नाही मी. दिव्य महात्म्य ते आहेत, त्यांच्या दिव्यतेला थोडंसं बाजूला ठेवा. साधकीय दृष्टिकोनातून विचार करा. तुकोबारायांना पुन्हा सद्गुरूंना ते सांगायला यावं लागलं का हो? नाही, एकदाच झालं ते. याला कारण आहे तुकोबारायांचा अधिकार. किती विवेक अगोदरच झालाय, नित्यानित्य विवेक अगोदरच आहे, वैराग्य अगोदरच आहे. गुरु भेटीच्या आधीच जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि तोच क्रम पहा, तीच परंपरा पहा, तुकोबारायांकडून निळोबारायांकडे आली. निळोबाराय वारीला जायचे. तुकोबारायांविषयी निळोबारायांनी खूप कीर्ती ऐकलेली तर होतीच महाराज, पण तुकोबारायांविषयी श्रद्धा निळोबारायांची उत्पन्न झाली ज्या वेळेला तुकोबारायांच्या चिरंजीवांकडून तुकोबारायांची कीर्ती निळोबारायांनी ऐकली. आणि एक दिवस असंच वारी करून आले. ते पिंपळनेरहून पंढरपूरला जायचे, पंढरपूरवरून आळंदीला जायचे आणि आळंदीहून देहूला यायचे. देहूत काही दिवस सप्ताह करून मग ते पुन्हा पिंपळनेरला वापस यायचे. असं निळोबारायांची वारी होती. पिंपळनेरहून पंढरपूर, पंढरपूरहून आळंदी, मग माऊलींजवळ राहायचे, माऊलींजवळ बसून, कारण इतकी श्रद्धा होती माऊलींवरती निळोबारायांची की पंढरपूर दर्शन झाल्यानंतर आळंदीला गेल्याशिवाय निळोबारायांना काही करमत नसे. आळंदीला आलो तर देहू राहतच किती, फार मोठे साधू देहूत, मग देहूत जायचे. देहूत आता महाराजांचे सगळे चिरंजीव वगैरे पुढचे महाराज, आणि मग त्यांच्या मुखातून ती कीर्ती, किती मोठ्या अधिकार संपन्न कुळामध्ये तुमचा जन्म झाला, तुम्ही तुकोबारायांचे महाराज, तुम्ही मला अनुग्रह द्या. ऐका, वारीच्या वेळेला अशी ते सप्ताह चालला, जाता तर निळोबाराय म्हटले, महाराज तुम्ही मला अनुग्रह द्या. महाराजांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, निळोबा तुम्ही इतके अधिकारी आहात, इतके अधिकारी आहात, साधकाला परमार्थिक साधनेला जो अधिकार पाहिजे ना, तो तुमच्यात इतका ठासून भरलाय. मीच काय, माझे वडील वैकुंठाहून येऊन तुम्हाला अनुग्रह देतील. आमचे महाराज तुकोबाराय तुकाराम महाराज तुम्हाला वैकुंठाहून येऊन तुम्हाला अनुग्रह देतील, इतका तुमचा अधिकार आहे. असं ते बोलता बोलता बोलून गेले, कारण त्यांचं फार सख्य होतं महाराज. अशी प्रेमानं बोलत राहायचे, परमार्थाच्या चर्चा करत राहायचे. आता आपण असं बोलता बोलता म्हणतो तसं, अहो आमचं काय, माझा कुठं अनुग्रह मागता तुम्ही, तुम्हीच एवढे अधिकारी आहात, आमचे महाराज तुम्हाला अनुग्रह द्यायला वैकुंठाहून येतील. असं ते सहज बोलता बोलता बोलून गेले. काय गप्पा गोष्टी असतात, सगळे चर्चा झाली, सप्ताह झाला, निळोबाराय गेले. प्रसंग तसा तुम्हाला माहित आहे, मला काही वेळ तुमचा वाढवायचा नाही, माझाही नाही घ्यायचा नाही. पण मग ते पिंपळनेरला महाराज आले आणि अशी निवांत बसले वारी झाल्यानंतर. मग आता आपण गोष्टी आठवतो, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, अशा चर्चा झाल्या, तशा गोष्टी झाल्या. आठवलं पाहिजे, पारमार्थिक चर्चा साधकांनी एकमेकांसोबत येऊन केल्या पाहिजे. पारमार्थिक साधनेच्या अभ्यासासंबंधात बोललं पाहिजे. नाही काही साधनेच्या, योगाच्या, ज्ञानाच्या, अभ्यासाच्या चर्चा करता आल्या ना, एकमेकांना फक्त काहीतरी गुरुबद्दल सांगावं, साधूबद्दल सांगावं, देवाबद्दल सांगावं, ऐकावं. ते आत्मचर्चा विशद अशा प्रकारे, उदंड अशा प्रकारे ते माझी आत्मचर्चा करतात, गाती, असं म्हणतात भगवंत. बोधयंतः परस्परम.
आणि मग निळोबारायांना आठवलं की मी अशी अनुग्रहाची चर्चा महाराजांकडे केली आणि महाराज हे वाक्य बोलून गेले. आणि मग निळोबारायांच्या मनात तुकोबारायांच्या भेटीची जिज्ञासा तळमळ उत्पन्न झाली. जर महाराज म्हटले की तुमच्यासाठी महाराज वैकुंठाहून येतील, मग मी महाराजांना वैकुंठाहून वापस आणेन. आणि मग आपल्याला प्रसंग साऱ्यांना माहीत आहे. निळोबारायांनी निर्याण मांडलं. 42 दिवस निळोबाराय बसलेले आहेत. श्रद्धा. निळोबाराय बसले, पांडुरंगराय आले आणि निळोबारायांनी ओळखही दाखवली नाही. हो देवाला कसं वाटलं असेल, पांडुरंगरायला कसं वाटलं असेल. गुरुची शरणागती करायची कोणाला पाहिला? मला पाहिला. मी आहे तो ज्याला गुरु दाखवतात, हा आहे तो पांडुरंग. तुला विठ्ठल पाहिजे, तुला पांडुरंग पाहिजे, त्याला पाहायचंय, सद्गुरु दाखवतील. अरे तोच मी आहे. म्हटले हे तुम्ही सांगून काय उपयोग, माझ्या सद्गुरूंना सांगू द्या ना. हा विठ्ठल आहे, हा परमात्मा, हाच पांडुरंग, हाच तो, हा विठ्ठल बरोबर. असं झालं. आणि म्हणून मग तुकोबारायांची भेट झाली. मग निळोबारायांकरता काय तुकोबाराय पुन्हा आले. एकदा आले, निळोबारायांना अनुग्रह दिला आणि निळोबारायांना ही धन्यता प्राप्त झाली. तर अशा प्रकारे पहा, काही साधक एवढे परमोच्च, आता याला परमोच्च वगैरे म्हणायची पण आवश्यकता नाही तसं पाहायला गेलं तर. याला कारण आहे, कारण परमार्थ म्हटलं ना की प्रत्येकाने इतके प्रयत्न केलेच पाहिजेत. इतके म्हणजे निळोबारायांनी निर्याण मांडलं ते प्रयत्न म्हणत नाहीत मी. नित्यानित्य विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षत्वाच्या प्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केलेच पाहिजेत. नसता मी गुरूंचा शिष्य आहे, नसता मी गुरूंची शरणागती केलेली आहे असं म्हणून नाही. गुरुबोध मला देत आहेत की नाही, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीनं त्यानं सिद्ध झालेलं असताना मग काय करावं? सद्गुरूंचा शोध घ्यावा, शोध घ्यावा. काहींना सद्गुरू येऊन भेटले, काहींना शोध घ्यावा लागला. गोंदवलेकर महाराज अगदी हिमालयापर्यंत सद्गुरूंच्या भेटीसाठी गेले होते. की त्यावेळेला खूप साधना केली त्यांनी, पण एक गोष्ट कळाली, किती साधना केली तरी आता मला गुरु भेटीची गरज आहे. हे आपण म्हणू नये, आता किती साधना करायची, ही एक साधना केलेल्यानी म्हणावं. आता खूप साधना केली, आता गुरु शिवाय मोक्ष नाही असं म्हटलं जातं. आता गुरु शिवाय मोक्ष नाही ना, आपण इतकंच वाक्य पकडतो आणि गुरु जवळ जाऊन शरणागती करतो, अनुग्रह मंत्र घेतो, मग आपल्याला असं वाटतं आता मोक्ष झाला. गुरु शिवाय मोक्ष नाही असं म्हणण्याच्या पाठीमागं कारण आहे, अगोदर त्या साधना करून साधकाने त्या सिद्धीपर्यंत जावं आणि ती आत्मसिद्धी फक्त गुरूंच्या कृपेनं आहे. तिथपर्यंत तर साधकाला प्रयत्न करावेच लागणार. म्हणून असं 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. तसं पाहायला गेलं तर त्या सांगाव्या का सांगू नये ते पण आता माझ्या समोर एक प्रश्न आहे. पण गुरुमंत्र द्यावा की न द्यावा? महाराज तर म्हटले आता बस, आता आम्ही मोकळे झालो. सद्गुरू बाबा म्हटले आता आम्ही मोकळे झालो. नंतर तुम्ही द्यायचं असेल तर द्या. तर अशा प्रकारे ते साधन हिमालयापर्यंत गेले. इतके संत भेटले त्यांना, इतके साधू भेटले त्यांना खूप. म्हणजे याच्याहून मी थोडंसं बाजूला गेलो. काही वेळेला सद्गुरू शिष्याकडे येतात, काही वेळेला शिष्य गुरुच्या भेटीसाठी दूरपर्यंत जातात. आणि मग शेवटी तिथून वापस आले. त्या हिमालयातल्या साधूंनी सांगितलं, इकडं कुठं, तुमचं इकडं नाही म्हटले, तुमचं ठिकाण तिकडं आहे, तुमचे गुरु तिथं वाट पाहताय. प्रत्येकाचे सद्गुरू वाटच पाहत असतात, तसे आपले सद्गुरू. प्रत्येकाची सत्शिष्य होण्याची जागा, गुरु होण्याची जागा ठरली आहे. तर आणि मग ते आले. ज्या दिवशी श्री महाराज इकडे येणार, सकाळपासून तुकामाई येहळे गावामध्ये जेच
ओरडत फिरायला लागलेले आहे. चोर येणार माझं धन लुटून नेणार, चोर येणार माझं धन लुटून नेणार. आता गावातल्यांना कळना कोण चोर येणार, काय धन लुटून नेणार. फुटकी कवडी नाही यांच्याकडे, दमडी नाही. हे म्हणतात चोर येणार आणि धन लुटून नेणार. पण धन कोणतं हो? गुरुच्या अंतःकरणातलं ज्ञानधन, आत्मधन, निजबोध. तो कोणालाही सांगतील का ते? प्रसन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. सत्शिष्याने आपलं शिष्यत्व असं साकार करावं महाराज, की गुरुला तळमळ लागली पाहिजे की या साधकाला, सत्शिष्याला मी कधी एकदा ब्रह्मस्वरूप करेन. आपल्यामुळं सद्गुरूंना नैराश्य. आपल्याच नाही हो, गुरु हे तत्व आहे. आणि मग सद्गुरूंना ज्या वेळेला हा प्रश्न पडतो, अरे यार आता काय करावं, म्हणून सद्गुरूंची शरण. आणि मग त्यांनी सांगितलं ते येणार, धन लुटून नेणार. गावातले म्हणायला लागले कशाचं कोण येणार, काय धन लुटून नेणार तुमच्याकडचं, हे काही कळालं नाही. शेवटी महाराज आले आणि शरणागती केली. प्रसंग अजून पुढं आहे, अधिक विस्तार नाही त्याचा. परंतु अशा प्रकारे मग गुरु शरणागती इथं होते साधकाला, इथं केली पाहिजे त्याने. ज्या वेळेला आता वैराग्याने अंतःकरण त्याचं भरून गेलंय, काही आसक्ती नाही हो, कशाबद्दलच नाही. आपण गुरुकडे जातो, आपल्या मनात आसक्ती, वैराग्य नाही. आपण गुरुकडे जातो, नित्यानित्याचा विवेक आपल्या अंतःकरणामध्ये नाही. सांगावं तर काय सांगावं त्यांनी आपल्याला. म्हणून ते बऱ्याच वेळेला म्हणत असतात, महात्मे आता काय सांगावं आम्ही. जे सांगायचं असतं महात्म्यांनी ते ग्रहण करायला आपला अधिकार झालाय का, आपली अधिकार संपन्नता झालीये का, आपली पात्रता त्या ठिकाणावरती तयार झालेली आहे का, या पात्रतेचा विचार प्रत्येकाला करणं नितांत आवश्यक आहे. म्हणून एका प्रसंगाकडे आपण अजून वळून पाहू आणि त्याच्यावरून लक्षात घेऊ की पहा, आता आपल्याकडे ही जी पद्धती आहे आपली, इथलीच नाही, आपली ही संस्कृती जी काही आहे पंगत वाढण्याची, आपल्याकडे काही बफे वगैरे सिस्टम नसते. आपण म्हणतो पंक्ती वाढा आणि पंक्तीमध्ये बसा. जो पंक्तीत बसला त्यालाच वाढलं जातं ना हो. जो पंक्तीच्या बाहेर आहे त्याला वाढलं जात. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाची ये पांती परिसण या जे योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. मी त्या संतांना सावध करतोय जे अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याच्या पात्रतेचे आहेत. इतरांना सावध व्हा म्हणून सांगायची मला काही एक आवश्यकता नाही. त्यांनी सावध व्हा अथवा होऊ नका, जे अधिकारी आहेत त्यांनी या शब्दांकडे लक्ष द्या, असं त्यांचं म्हणणं होतं माऊलींचं. अर्जुनाची ये पांती म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्याच्या पात्रतेचे जे आहेत. कारण हे तिथं वाढलं तर त्याचा त्यांना काहीतरी लाभ आहे ना महाराज. म्हणून पात्रता फार महत्वाची आहे. जो पंक्तीमध्ये बसण्याजोगा नाही त्याच्या समोर, म्हणून असं सांगितलं जातं, एखाद्या महात्म्याने कितीही ब्रह्मज्ञान जरी उघड सांगितलं आपल्या शब्दाने, तरी ते शब्द वेचता येत नाहीत. जो अधिकार संपन्न झाला नाही महाराज, त्याला ते ब्रह्मज्ञानाचे मोती कसे वेचता येतील? नाही वेचता येत. किती ते म्हणतात, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. गुह्य प्रगट पद्धतीनं बोललं गेलं, पण घेता येतं का? नाही घेता येत. याला कारण आहे, ब्रह्म कितीही प्रगट केलेलं असलं तरी सुद्धा त्या ब्रह्माला पाहण्याची दृष्टी, ब्रह्म प्रगटच आहे. ब्रह्म कुठं झाकलंय? देव उघडाच आहे. देवावरती कुठं पांघरुण आहे? उघड्या देवाला, समोर असलेल्या देवाला पाहण्याची दृष्टी आपल्याला नाही.
दृष्टी आली की देव दिसतोच ना महाराज. मग कुठेही पहा. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. पण कधी जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टी सिफाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. गुरुकृपांजन पायो रे भाई, राम बिना कछु खाली नाही. जागत राम सोवत राम, सपनों में देखू राजा राम. अंदर राम बाहर राम, जहां देखू तहां राम ही राम. जिधर देखूं उधर पाई, झलक घन श्याम प्यारे की. कुठं नाही दिसत तो परमात्मा. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरी सर्वत्र सर्वदा. जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. अशा प्रकारे त्याचं दर्शन प्राप्त होतं. परंतु एवढं सहज नाही. त्याकरता मी तसा अधिकारी होईन. आणि मग ज्या वेळेला आता सांगतात आता जा गुरुकडे, आता बसा. जेव्हा विवेक उत्पन्न झालाय, वैराग्य उत्पन्न झालंय, मुमुक्षत्व प्राप्त झालंय, 6 प्रकारची संपत्ती जवळ आहे. 6 प्रकारची संपत्ती कोणती? पहिली संपत्ती आहे शम, मनाचा त्या ठिकाणावरती निग्रह. दुसरी संपत्ती आहे दम. शम दम उपरती. 3 झाले. शम दम उपरती तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. या 6 गोष्टी साधकाजवळ असल्या पाहिजेत. शम असला पाहिजे. मन कुठं केंद्रित आपलं राहिलं पाहिजे. तर जो काही आत्मानात्म विवेक चाललेला आहे, विचार चाललेला आहे ना, त्या आत्मानात्म विवेकाच्या ठिकाणी जी काही सद्वस्तू आपल्याला नित्य म्हणून सत्य म्हणून जे काही आहे, ज्याचा विचार चाललाय, त्या ठिकाणावरती आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. मन इकडं तिकडं भटकलं नाही पाहिजे. बाह्य विषयांकडे ते गेलं नाही पाहिजे. ते अंतःकरण केंद्रित झालं पाहिजे. आत्मकेंद्रित त्या ठिकाणावरती म्हणा किंवा अंतर्मुख त्या ठिकाणावरती झालं पाहिजे. याला म्हणतात शम. तसंच पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ही इतर बाह्य विषयांकडे त्या ठिकाणावरती न धावता त्यांचा निग्रह. दम उपरती तितिक्षा, सुखदुःख सहन करणे, जी काही जीवनामध्ये येईल त्या पद्धतीनं. श्रद्धा, कशावर श्रद्धा ठेवायची? शास्त्र आणि गुरु या 2 वचनावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि समाधान. या 6 गोष्टी, मुमुक्षत्व, असे याला म्हणतात साधन चतुष्टय. आणि मग याने संपन्न झालेल्या साधकाने सद्गुरूंसमोर बसावं, हात जोडावे आणि प्रार्थना करावी. आद्य शंकराचार्य इथं ती प्रार्थना नमूद करतात. काय प्रार्थना करावी साधकाने सत्शिष्याने गुरुला? स्वामीन नमस्ते नतलोकबंधो, कारुण्य सिंधो पतितं भवाब्धौ. मामुद्धरात्मीय कटाक्ष दृष्ट्या, रुज्व्याति कारुण्य सुधाभिवृष्ट्या. हे गुरु महाराज, तुम्ही शरणागत वत्सल आहात. तुम्ही करुणेचे सागर आहात. हे प्रभो, मी तुम्हाला नमस्कार करतो. संसार सागरामध्ये पडलेला मी, तुम्ही अत्यंत सरळ अशा प्रकारच्या आणि अतिशय कारुण्यामृतवर्षिणी अशी जी तुमची दृष्टी आहे, त्या तुमच्या दृष्टीनं तुम्ही माझा काय करा? उद्धार करा. आता मी फार या उद्धारासाठी खूप तळमळलोय बरं का. तुम्ही माझा उद्धार करा. इथं म्हणजे इथं नाही, जगात लौकिक परंपरेत, लौकिक भागाने जर का विचार केला तर तुम्ही काही माझं बोलणं मनावर तसं पाहिलं गेलं तर घेऊ नका. इथं वगैरे म्हटलं तर, तिथं म्हटलं तर, तुमचं म्हटलं तर, आमचं म्हटलं तर, असं काही मनावर नका घेऊ. हे शब्द बोलल्याशिवाय तो काय असतं ते स्पष्ट होत नाही ना विषय. आणि म्हणून इथं जे लोकाचारामध्ये असं झालेलं आहे की गुरुची शरणागती करायची, अनुग्रह घ्यायचा, अशा प्रकारे लोकाचारामध्ये पद्धती असते. ही पद्धती अध्यात्माच्या दृष्टीनं फक्त आपण पाहत आहोत, बाकी दुसरा काही एक विषय नाही. आणि मग अशा प्रकारची प्रार्थना त्याने
सद्गुरूंना करावी. ज्या संसारामधून पार होणं अत्यंत कठीण आहे, त्या संसारामधून पार होण्याची मला इच्छा उत्पन्न झालेली आहे. आणि हे सगळं मी संसाररूपी वादळ पाहतोय माझ्या आजूबाजूला. माझं मन, माझं अंतःकरण कंपित झालंय, भयभीत झालेलं आहे. अशा भयभीत झालेल्या माझी हे शरणागत वत्सल सद्गुरुमूर्ती, तुम्ही रक्षा करा, तुम्ही मला सांभाळा, तुम्ही मला तारा यातून, या माझे तुम्ही मृत्यूपासून माझं रक्षण करा. कारण आता तुमच्याशिवाय मी कुणाला जाणत नाही, जो की मला पदरात घेईल. असं मी कुणाला जाणत नाही. अशा प्रकारची त्यांनी प्रार्थना करावी सद्गुरूंना. आणि मग सद्गुरू त्याला आपल्या समोर बसवतात. आणि मग सद्गुरूंची इथून पुढं बोलायला सुरुवात होते. मग त्यांनी काय प्रश्न विचारावा सद्गुरूंना ते पण सांगितलं. सद्गुरूंना काय प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरू त्याचं उत्तर काय देतात ते सगळं विषय केलेला आहे. पण मुळामध्ये भाव असा आहे महाराज, या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा भाग आपल्या किती वाजले, एक सगळा महत्वाचा भाग या सगळ्या चिंतनामधून आपला समजून घ्यायचा आहे. आपण कुणाच्या केल्याने होत नसतं, आपल्याला करायचं असतं. याला म्हणतात स्वप्रयत्नांची पराकाष्ठा. गुरुवर अवलंबून राहिलेल्याचा सुद्धा उद्धार गुरु करू शकत नसतात. याला असं म्हणता येईल, असं समजता येईल आपल्याला. कोणी म्हणेल असं नसतं, गुरुवरच एखादा पूर्णपणे अवलंबून झाला तर ते काहीही करू शकतात. नाही, तो भाग त्यांच्या सामर्थ्याच्या अखत्यारीतला आहे, तो भाग वेगळा आहे, त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. आपण विषय स्वप्रयत्नांच्या पराकाष्ठेच्या दृष्टिकोनातून चाललाय. आपलं उत्तरदायित्व काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे, उद्धार केला पाहिजे, हे तो त्यांच्या संबंधातला विषय झाला. करावा उद्धार माझा, याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, माझ्यातलं शिष्यत्व प्रगट केलं पाहिजे. आता मी माझ्या विषयाच्या पूर्णत्वाकडे जातो. खूप वेळ झाला. आपलं शिष्यत्व प्रगट केलं पाहिजे त्याने. आता कोणी म्हणेल पुन्हा हे शिष्यत्व प्रगट करणं म्हणजे काय, तर जे आता आपण ऐकलं की साधकांनी साधनेच्या अभ्यासाने स्वतःला तिथपर्यंत आणणं, की आता त्यांनी आपल्याकडे पाहून त्यांना खात्री व्हावी की आता मी तुला गुरुबोध, निजबोध, आत्मबोध देऊ शकतो. इथपर्यंतचा प्रवास हा आपल्या प्रयत्नाने होत असतो आणि झाला पाहिजे. आपण प्रयत्नच नाही केले, आपण बसूनच गुरु आहेत, गुरु पाहून घेतील, गुरु उद्धार करतील, मग तू काय संसार करणार? दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, रक्ताचं पाणी, हाराची काढ काय, घर दार, धर्मपत्नी, लेकरं बाळ, पतिराज, भांडे कुंडे, आपण याच्यात राहायचं आणि उद्धार गुरु करतील. मोकळे का ते? म्हणून त्या गोष्टीला इतकं सहज घ्यायचं नाही की गुरु सगळं पाहतील, गुरु सगळं करतील. आपले प्रयत्न पाहिजे महाराज. परवाच्या दिवशीला त्या पुण्यामध्ये वारकरी परिषद वारीच्या वेळेला संपन्न झाली. आदरणीय चिदंबरेश्वर महाराज साखरे तिचं बोलण्याकरता व्यासपीठावरती आले आणि त्यांनी त्यांच्या महाराजांचा, ब्रह्मलीन साखरे महाराजांच्या संबंधातल्या गोष्ट सांगत असताना असं सांगितलं की एक व्यक्ती त्यांच्याकडे आला, महाराज मला तुमचा अनुग्रह घ्यायचा. का रे बाबा? नाही, तुम्ही गुरु करायचं मला, कारण गुरु उद्धार करतात. अशा प्रकारचा तो काही भाव होता. त्यातलं त्यांनी दृष्टांत, त्यांचं वाक्य सांगितलं, ते स्मरणात आलं म्हणून सांगतो. गुरु करणार, मग आपण काय करायचं? काही नाही, आपलं मन, बुद्धी, चित्त सगळं आपल्या या प्रापंचिक, सांसारिक, या भौतिक गोष्टींकडे वळवायचं. अशाचा उद्धार गुरु करत नाही, करू शकत नाही. वाटलं जरी त्यांना, करू शकत नाहीत. यालाच म्हणतात आपलं शिष्यत्व प्रगट करणे.
आतून बाहेरून आपण त्या असो. मग त्यांनी असं सांगितलं की बाबा रे, प्रयत्न जर मला वाटलं पाहिजे ना मला मुक्त व्हायचं. अहो, दुसरा जेवला आणि माझं पोट भरेल का? नुसतं औषधाचं नाव घेतल्याने रोग बरा होईल का? नाही बरा होणार. दुसऱ्याच्या खाल्ल्याने, दुसऱ्याला खाताना पाहिल्याने आपलं पोट भरत असतं का? नसतं भरत. तसं आपलं आपल्याला खावं लागतं ना. तसं उद्धाराच्या संबंधात मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे अशी मला वाटतंय का? माझ्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे का? हे नसतं. मग ते असं झालं. ते महाराज त्यांना म्हटले, बाबा रे, तुला तुला झाली सर्दी. तुला काय झाली? सर्दी झाली. मी तुला सर्दी जाण्यासाठी औषध सांगू शकतो, पण मी पार लगे तुझ्या नाकातला शेंबूडच माझ्या हाताने काढावा अशी जर तू माझ्याकडून अपेक्षा करत असला तर तसं होऊ शकतं का? मी काहीच करणार नाही असं म्हटल्याने. कारण काही गोष्टी अशा असतात ज्याच्या त्याला. तू तुझं बघ बाबा, तू तुझं तयारी ठेव. तशी आपली तयारी गुरुला दिसली पाहिजे. आपली तयारी सद्गुरूंना दिसली पाहिजे. शिष्यत्व यालाच प्रगट होणे असं म्हणतात. यालाच शिष्यत्व प्रगट होणे असं म्हणतात. तोच अधिकारी सत्शिष्य म्हणवला जातो. त्यालाच सद्गुरू निजबोध दान करतात, आत्मबोध गुरुबोध दान करतात. अशा प्रकारची एक या निमित्ताने थोडीफार सद्गुरूंच्या प्रेरणेनं चर्चा करण्याचा तुम्ही मी या ठिकाणावरती प्रयत्न केलेला आहे. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी सत्शिष्याचे वेगवेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत. देवाने अर्जुनाला गीता सांगितली, मी तुला हे ज्ञान दिलं, तुला जेव्हा हे दुसऱ्याला द्यायचं असेल तेव्हा तू कोणालाही देऊ नको बाबा, हे कोणाला सांगायचं, त्याचे काही निकष दिलेले आहेत. गीते ज्ञानेश्वरीमध्ये आपण पहा, त्याच्यात दिले. दुसरा आपण भागवत ग्रंथ घेतला. जाता जाता देवानी उद्धवजी महाराजांना असं सांगितलं, आता माझं बोलणं इथं संपतंय. मी तुला सांगितलं, मी तुला दिलेलं ज्ञान तू दुसऱ्याला देऊ शकतो, पण हे ज्ञान तू कुणाला द्यायचं त्याच्याकरता सत्शिष्याचे लक्षण सांगितले. अशा लक्षणांनी जो युक्त आहे अशा सत्शिष्यालाच तू ज्ञानाचं दान कर. म्हणून या सगळ्या आत्तापर्यंत जी आपण एक गेल्या तास दीड तासापासून चर्चा करत आहोत, कमी जास्त किती वेळ झाला मला माहीत नाही, या सगळ्या चर्चेमधून एक गोष्ट आपण सार रूपाने तात्पर्य रूपाने लक्षात घेतली पाहिजे. ती चर्चा तात्पर्य रूपाने अशी आहे महाराज, गुरु मोक्ष मोक्ष मूलम गुरु कृपा. पण असं गुरु करतील, गुरु पाहतील, सद्गुरु उद्धार करणारे आहेत, ते उद्धार करतील म्हणून मी काहीच करायचं नाही, माझं माझं जे मला चाललंय, मला जे करायचंय, जे करतोय ते मी करत राहीन, उद्धार तर पाहणारच आहे. त्यांना काय आपण त्या कामाला काही नेमलंय का आपण त्यांना? मी माझं करत राहतो इकडं, पण तेवढं पहा बरं का, ते आपलं करा काम, तेवढं उद्धाराचं पहा. बाकी हे सगळं मी पाहतो, भांडे कुंडे घर दार पती लेकरं बाळ, हे नोकरी कामधंदा उद्योग व्यवसाय. कारण काय महाराज, तुम्ही लावलं भस्म, तुम्ही लावली राख, आम्ही थोडी. तुम्ही घातल्या माळा, तुम्ही वाढवल्या जटा, तुम्ही वाढवली दाढी, आम्ही नाही वाढवली. म्हणून आम्हाला ते सगळं पाहावं लागेल. ते असं सगळं झालं, पण तेवढं पहा बरं का आपलं. असं काही आपण हे सरकारी कामामध्ये कार्यालयामध्ये जातो, त्या लोकांशी बोलताना आपण इकडचं तिकडचं इकडून तिकडून त्यांना पाणी लावतो, हे करतो ते करतो, असं तेवढं. तो म्हणतो तू माझं बघ मी तुझं बघतो. म्हणजे तू माझ्या हिताचं पहा, मी तुझ्या हिताचं पाहतो, अशातलं असतं ते. गुरुला आपल्याकडून काही नको आहे, तसं सद्गुरू कधी कोणाला म्हणणार नाही. तुला उद्धार साधून घ्यायचा आहे तर तू आमच्यासाठी असं कर, आम्हाला ते दे, आमचं हे कर, नाही ना. आपल्या अंतःकरणाची उद्धाराची इच्छाच त्यांना पाहिजे. हो, त्यांना दुसरं काही नकोय आपल्याकडचं.
जावं वाटतंय का उत धरून, कल्याण व्हावं वाटतंय का स्वतःचं, तितकंच ते पाहतात आणि त्या साधकाला आपल्या निजबोधाचा निजज्ञानाचा अधिकारी त्या ठिकाणावरती समजतात. म्हणून आपल्याला हातावर हात धरून बसून राहायचं नाही, स्वप्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करून टाकायची जीवनामध्ये. आणि मग स्वप्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्यानी सद्गुरूंच्या मागं लागावं, मग मागं लागावं, मग प्रार्थना करावी त्यांना, मग करुणा भाकावी. ए मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए, ऐ मेरे गुरुदेव. तुम्ही करुणेचे सागर, करुणा सिंधू आहात, तुम्ही माझा उद्धार करा, माझं नका पाहू. हूँ अगर अधम अपराधी, शरण मुझे आप लीजिए. मी जसा आहे तसा. आणि एका गोष्टीची ग्वाही सद्गुरूंसमोर द्यायची बरं का प्रत्येकाने. मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही सद्गुरूंचे अपराधी आहात. आता एक गोष्ट लक्षात घ्या जाता जाता, एखाद्याने सद्गुरूंच्या संबंधात एकही अपराध केला नाही, पण त्याला जर का आत्मकल्याणाची इच्छाच नसली तर हा सगळ्यात मोठा अपराध आहे. आपण त्यांना तिथं दुखावतोय जिथं आपण अग्रेसर व्हायला पाहिजे, तिथं आपलं पाऊल जर मागं पडतंय, आणि जिथं आपण मागं राहायला पाहिजे तिथं आपण पुढं पळायचा प्रयत्न करतोय, तिथं मोठं व्हायचा आपण प्रयत्न करतोय, तर अपराध तिथं होतो. सद्गुरूंच्या संबंधातला सगळ्यात मोठा अपराध तिथं होतो, दुसरा नाही होत. तो माझ्याकडून नाही झाला पाहिजे. म्हणून त्यांचं वचन, त्यांची आज्ञा, त्यांनी दिलेलं साधन, त्यांनी दिलेलं नामबीज, त्यांना दिलेला काय जे असेल महाराज, ते करावं 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 करावं. ते आतापर्यंत साधू संत महात्मे म्हणत आले, केल्याने होत आहे रे आधी, केलेची पाहिजे. तसं स्वप्रयत्नांची पराकाष्ठा आपली आपण करत राहायची. असंच काही न करता आणि मनात इच्छा नसताना गुरु करतील, गुरु पाहून घेतील, मग आपोआपच उद्धार होईल, तेवढं करा, अशातलं ते भाग नसतो तो. याचा गंभीरतेने तुम्हाला मला विचार करणं नितांत आवश्यक असतं. हा विचार न करता, ही सिद्धी आपण न प्राप्त करून घेता, इतर आपण पुष्कळ काही साधन करत बसलो, पण हे जर का आपण नाही सिद्ध करून घेतलं स्वतःला आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीनं, आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीनं, तर आपल्याला तो लाभ प्राप्त होऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा सगळा भाव आहे. हा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करून चालत राहावं. म्हणून जाता जाता एक ग्वाही सद्गुरूंना देणं नितांत गरजेचं आहे. अनंत माझे अपराध कोटी, माझे अपराध पुष्कळ आहेत, कोट्यावधी अपराध मी आजपर्यंत केलेले आहेत. सद्गुरू, हे गुरुमूर्ती, मी जगताच्या संबंधात, मी स्वतःच्या संबंधात, मी देवाच्या संबंधात, मी तुमच्या संबंधामध्ये अनंत अनंत अपराधांचा, मी दोषांचं भांडार आहे. अपराध जी आजपर्यंत करत आलेलो आहे मी. आज गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून तुमच्या दर्शनाला आलो होतो सकाळपासून. आता झाली संध्याकाळ. आता जाता जाता मी फक्त एकच करेन, या माझ्याकडून झालेल्या अपराधांची क्षमा मागतो मी तुम्हाला. मी तुमची क्षमा मागतो. अनंत माझे अपराध कोटी, ते तुम्ही मनात आणू नका. नानी मनी मनात आणू नका, किंवा ते आणत नाहीत अशा प्रकारचा भाव घालून सर्व पोटी. सगळे अपराध पोटामध्ये घेणारी गुरुमाय, गुरु सद्गुरु रूपी आई, सगळे अपराध काय करते, आपले पोटात घेते.
म्हणून आपण म्हणा, नानी मनी घालूनी सर्व पोटी. अशा प्रकारे तुम्ही अपराधांच्या माझ्या या अपराधांना क्षमा करा. आपल्या चरणांच्या सान्निध्यापासून मला तुम्ही कधीही दूर करू नका. काय आहे, एखाद्याने दीनतेनं लीनतेनं म्हणावं, मला शास्त्राच्या चर्चा कळत नाही. मला नाही कळत काही, पण तुम्ही माझं कल्याण करा. तसं तर अशा प्रकारे आपण विधीपूर्वक सगळं शास्त्र जाणावं महाराज. या जे सगळ्या काही गोष्टी आपण ऐकतो ना, आपण हे जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शास्त्र जाणणे. जाणायचा प्रयत्न करावा, स्वतःला सिद्ध करावं, मग सद्गुरूंची शरणागती, मग त्याकरता आपण प्रयत्नशील व्हावं. आणि मग अशा प्रकारे त्यांनी जाणावं, प्रयत्न करावेत, प्रार्थना करावी. कधी कधी पहा, नाही आपल्याला कळालं या गोष्टी, नाही काही मार्ग कळाला, विधी कळाली, क्रमच नाही कळाला आपल्याला. काय जे आपलं अज्ञान, आजपर्यंत क्रम नाही कळाला आपल्याला आतापर्यंत, जाऊ द्या. पण तुमच्या संबंधामध्ये मला मी दीनता माझी व्यक्त करतो, लीनता व्यक्त करतो. तुम्ही कल्याण करा. मला तुमच्या चरणापासून मात्र तुम्ही त्या ठिकाणी काही दूर लोटू नका. नका लोटू तुम्ही मला दूर. अपराधांना क्षमा करा माझ्या, घालूनी सर्व पोटी. एवढं म्हणून मी तुमच्या चरणाला आज पुन्हा एक वेळेला इथं नमस्कार करतो. पुन्हा एक वेळेला तुमच्या चरणावरती मी लोटांगण घालतो. प्रयत्न करेन तुम्ही जे सांगताल ते करण्याचा. तुम्ही जे सांगताल ते करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही जे सांगतात किंवा जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्नच नाही. कोणी म्हणेल नाही आमची श्रद्धा पुष्कळ आहे. श्रद्धा जरी आपली पुष्कळ असली तरी सुद्धा कशा प्रकारची श्रद्धा आपली सद्गुरूंवरती आहे त्यालाही काही दृष्टिकोन आहेत महाराज. आपल्या श्रद्धेचंही परीक्षण करणं नितांत आवश्यक आहे. श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पण ती श्रद्धा ही कशी असते, अशाही प्रकारचा एक त्या संबंधातला प्रश्न आहे. आणि म्हणून होऊन जाईल, करून घेतील, आपण मात्र आपलं रमून जायचं, मजेत राहायचं असं नसतं. त्यांनी जे नाम दिलं ते नाम गायचं. त्यांनी नामस्मरण करायला मला सांगितलं असेल तर मी नामस्मरण करेन. त्यांनी मला ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली असेल तर ती मी वाचेन. त्यांनी जे मला सांगितलं ते मी करेन. त्यांच्या वचनाचा मी आदर करून ते जीवनामध्ये आत्मसात करेन. माझा प्रयत्न विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षत्व हे साकार करून मग गुरु समोर बसून गुरुकडून निजबोध प्राप्त करून त्या परम स्वरूपाला जाण्याचा मी माझा प्रयत्न ठेवेन. अशा प्रकारच्या संकल्पाला आपल्या मनामध्ये धारण करून गुरुचरणावरती आपण सारे नतमस्तक होऊ. आपला अधिक वेळ घेतला त्याबद्दल मी आपली साऱ्यांची क्षमा प्रार्थना, गुरु महाराजांची क्षमा प्रार्थना या ठिकाणावरती करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणावरती, सेवेला या ठिकाणावरती पूर्णविराम दान करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.